सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे शहरासह जिल्ह्यात आज हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला असून सकाळपासून पावसाची शहरात संततधार सुरू आहे। यामुळे काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत झालंय। आज एकीकडे 10व्या दिवसाचा विसर्जनाचा सोहळा पार पडत असून दुसरीकडे मुस्लिम धर्मीय बांधवांचा ईदचा सण देखील साजरा होत आहे। मात्र या दोन्ही महत्त्वाच्या सणांवर पावसामुळे विरजण पडते। अक्कलपाडा धरणातून पांझरा नदी पात्रात 5000 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला असून यामुळे पांझरा नदी पात्रात पाण्याची मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। शहरातील फरशी पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येत असून पाण्याची पातळी वाढत असताना नागरिकांनी पुलावरून वाहतूक न करण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नागिंद मोरे यांनी। पांझरा नदी पात्रात काही वेळात पाणी सोडण्यात आलेलं आहे, तरी दोघी काठांना पाणीचा स्तराव वाढण्यात येणार आहे। तरी कोणी पुलावर फोटो पंक्शन करू नये व कोणी गाडी पाण्यातनं नेऊ नये एवढं नागरिकांनी सहकार्य करावे। धुळे मनपा आपल्यास सहकार्य करण्यास विनंती करत आहे। पांझरा नदी काठावर कोणी फोटो पंक्शन करू नये, मासे पकडू नये, ताबडतोब ब्रिजवर निघावे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक पिरारी सह नागिंद मोरे, धुळे।